क्लस्टरला विरोध नाही, परंतु 5 पट वाढणाऱ्या लोकसंख्येला पाण्यासह इतर सुविधा कशा देणार? मनोज प्रधान यांचा सवाल. ठाणे शहरात क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी एका कंपनीची स्थापना करण्यात येत आहे. क्लस्टरमुळे गोरगरीब नागरिकांना हक्काचं अधिकृत घर मिळणार आहे, मात्र त्यातून 5 पट लोकसंख्या शहरात वाढणार आहे. त्यांना पाणी, रस्ते कसे पुरवणार? त्यांच्या सांडपाण्याची व्यवस्था करणार कशी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उपस्थित केलेत. क्लस्टर डेव्हलपमेंट आणि इतर विषयांवर मनोज प्रधान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे सवाल उपस्थित केले. क्लस्टर डेव्हलपमेंट राबवण्यासाठी ठाण्यात एक SPV स्थापन करण्यात येणार आहे. आम्ही क्लस्टरच्या विरोधात नक्कीच नाही. ठाण्यातील गोरगरिबांना, झोपडीत राहणाऱ्यांना, अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या आणि ज्या धोकादायक इमारतींमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरं मिळत असतील तर त्यास विरोध करायचं कोणतंही कारण नाही. मात्र या डेव्हलपमेंटसाठी साधारण 8चा FSI देण्यात येणार आहे. जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल. 1500 हेक्टर म्हणजे साधारणतः 3000 एकरच्या वर हे डेव्हलपमेंट होणार आहे. 4-5 वर्षांपूर्वी आपण हायकोर्टामध्ये आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन, तर काही महिन्यांपूर्वी महासभेत आयुक्तांनी ठाण्यात 31 MLD पाण्याचा तुटवडा असल्याची कबुली दिली आणि असं असताना आपण जरी फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील, परंतु 42 क्लस्टरमध्ये साधारणतः 3000 एकरवर घरांची निर्मिती केली जाणार असून 8च्या FSI जर बांधकाम केलं जाणार असेल तर 5 पट लोक ठाण्यात राहायला येतील. आज मितीला ठाणे शहरात आता जे राहणारे लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसलो, त्यांच्या जर सांडपाण्याची आपल्याकडे सुव्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसतील, तर 5 पट लोक या शहरात राहायला आली तर काय होईल? हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. अशा प्रकारचं क्लस्टर जेव्हा तुम्ही काम सुरू करताय, नागरिक सहभाग याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो अमेझॉनचा असो, ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प असो, उन्नत रस्ता असो, त्यामध्ये कुठेही नागरिकांचा सहभागच घेतला नाही, नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. कुठेतरी हे थांबवा. आमचा क्लस्टरला विरोध नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयीसुविधा त्यांना कशा देणार आहात याचा विचार करावा आणि मगच सुरुवात करावी, असं प्रधान यांनी सांगितलं. की 4-5 वर्षापूर्वी आपण हायकोर्टमध्ये लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन परवानग्या देतोय. एक PI आली होती, त्याचं उत्तर ॲफिडेव्हिटवर महानगरपालिकेने हे दिलं. आज जेव्हा महासभा झाली तेव्हा महासभेत आयुक्तांनी उत्तर दिलं की आपण 31 MLD शॉर्टेज पर डे आपल्याला आहे. आणि असं असताना आपण भले फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील, पण 42 क्लस्टरमध्ये साधारण 3000 एकरचं डेव्हलपमेंट करतोय, 8च्या FSI करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती पट लोक या ठाणे शहरात राहायला येत आहेत. आणि मग जर ठाणे शहरामध्ये आत्ता जी राहणारी लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसू, त्यांच्या जर आपण सांडपाण्याची काही आपल्याकडे व्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसेल, आपल्याकडे कित्येक गोष्टीची कमी आहे, त्याच्या जर 5 पट लोक ह्या शहरात ह्या भागात राहायला आली तर त्यांची काय अवस्था होणार आहे, हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे. माझं असं मत आहे की ह्याच्यावर अशा प्रकारचे क्लस्टर जेव्हा तुम्ही कामं सुरू करतायत, नागरी सहभाग ह्याच्यात असावा. इतके मोठे प्रोजेक्ट आपण चालू करतोय, मग ते रिंग रेल्वेचा असो, तो अमेझॉनचा असो, टनलचा प्रोजेक्ट असो, उन्नत रस्ता असो, आपण कुठेही नागरिकांचा सहभागच त्याच्यात घेतलेला नाहीये, नागरिकांचं म्हणणंच ऐकून घेतलेलं नाहीये. तर कुठेतरी हे थांबवावं. मला क्लस्टरला मी वारंवार सांगतो की विरोध नाही, पण आजूबाजूच्या लोकांचा विचार करावा. तुम्ही पुढे सोयी त्यांना कशा देणार आहेत याचा विचार करावा आणि मगच ह्याला सुरुवात करा.